have the last word. शेवटचा शब्द तुमचा असू दे. Jesus was always having the last word. येशू ख्रिस्त नेहमी शेवटचा शब्द बोलायचे. The devil started, but Jesus always finished. सैतान सुरुवात करायचा, पण येशू नेहमी अखेर करायचे. If you want to finish the conversation of the devil, you need to have the last word. तुम्हाला सैतानासोबतचं संभाषण संपायचं असेल तर शेवटचा शब्द तुमच्या मुखात पाहिजे. He who closes the conversation wins in the heavenly realm. आणि जो संभाषण संपेल शेवटचा शब्द बोलून तो स्वर्गीय स्तरामध्ये विजयी होईल. Let not the devil have the final say. सैतानाला शेवटचे शब्द बोलू देऊ नका. If you have the final say, तुमच्याकडे जर शेवटचा शब्द असेल it will come to pass. तर तसं घडून येईल. When Eve didn't argue the statement of Satan, हवेनं जेव्हा सैतानाच्या विधानांवरती वादच घातला नाही आणि गप्पच राहिली, it proved that Satan had the last word. त्याच्यावरनं सिद्ध झालं की शेवटचा शब्द सैतानाचाच आहे आणि सैतानाचंच चालतं. And when he turned back and went away, आणि मग सैतान वळून जेव्हा गेला she was defeated. त्याला ती पराजयी झालेली होती. Why did God make his word the final word? देवाने का त्याच्या शब्दाला शेवटचा शब्द केलं? Because his word has power to create. कारण देवाच्या शब्दामध्ये निर्माण करायचं सामर्थ्य आहे. His word has the power to change situations. देवाच्या शब्दामध्ये परिस्थिती बदलायची कुवत आहे. His word has the power to alter your condition. देवाच्या शब्दामध्ये तुझी परिस्थिती दुरुस्त करायचं सामर्थ्य आहे. His word has the power to make any bad man to become good man. देवाच्या शब्दामध्ये कुठल्याही वाईट माणसाला चांगला माणूस बनवायचं सामर्थ्य आहे. What you and I cannot do, my God can do जे it. तू आणि मी नाही करू शकत ते माझा देव करू शकतो. When the devil speaks, सैतान बोलला, Jesus said, silent. सैतान जेव्हा बोलला येशू म्हणाले शांत बस. Hold your peace. तू शांत हो, शांत बस. Because I don't want to hear your कारण word. मला तुझं ऐकायचंच नाहीये. Say, God cannot defend your condition. God cannot alter your condition unless you have the final say. जोपर्यंत तू शेवटचा देवाचा शब्द स्वतःच्या तोंडातनं काढत नाही ना, देव तुझी परिस्थिती सुधारू शकत नाही, दुरुस्त करू शकत नाही, तुला वर आणू शकत नाही. Amen. आमेन. Your words are not empty words. तुझे शब्द म्हणजे रिकामे शब्द नाहीयेत. But if you speak negative, you But speak outside the word of God, they are empty, they have no value, no power in the spiritual realm. पण तुम्ही जर नकारात्मक बोलला, देवाच्या शब्दाच्या बाहेरचं बोलला, तर त्याला काहीही सामर्थ्य नाहीये, त्याच्यामध्ये काहीही शक्ती नाहीये. The last words of the word of God will produce life for you. देवाच्या शब्दातले जर तुझे शेवटचे शब्द असतील तर त्यातनं जीवन निर्माण होईल. The word of God sustains the whole universe. देवाचा शब्द अख्ख्या जगाला धरून आहे. Bible says the word of God sustains the whole universe. देवाच्या शब्दाचा पाठिंबा अख्ख्या जगाला, पृथ्वीला, सगळ्याला. The last word is powerful. आणि शेवटचा शब्द सामर्थ्यवान असतो. It is backed by God's power. देवाच्या सामर्थ्याचा त्याला पाठिंबा असतो. Amen. आमेन.